अनेकदा असं होतं ना की तोंडात अचानक छाले येतात. आपण एखादं औषध घेतो, तात्पुरतं बरं वाटतं, पण काही दिवसांतच ते पुन्हा डोकं वर काढतात. खरं तर हे चक्र अतिशय वेदनादायक आणि वैताग आणणारं असतं. पण या वारंवार परतणाऱ्या वेदनेमागचं नेमकं रहस्य काय आहे? आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण याच प्रश्नाच्या मुळापर्यंत जाणार आहोत आणि यावर कायमस्वरूपी तोडगा शोधणार आहोत. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण सुरुवात करूया छाल्यांच्या रहस्यापासून, त्यानंतर त्यांची मुख्य कारणं, धोक्याचे संकेत, योग्य उपचार आणि बचाव, आणि शेवटी आयुर्वेद आणि घरगुती उपाय. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, छाल्यांचं रहस्य. हा केवळ एक सामान्य त्रास आहे की आणखी काही? इथं सर्वात कळीचा प्रश्न निर्माण होतो, तोंडात वारंवार छाले का येतात? हे खरंच एक अत्यंत निराशाजनक चक्र आहे. औषध घेणं, 2 दिवस बरं वाटणं आणि पुन्हा नव्यानं छाले येणं, हे केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही खूप थकवणारं असतं. पण काळजीचं कारण नाही, कारण वैद्यकीय विज्ञानाकडे याचं अतिशय स्पष्ट असं उत्तर आहे. वैद्यकीय भाषेत सांगायचं तर या समस्येला रिकरंट ॲफ्थस स्टॉमेटायटिस असं म्हटलं जातं. आता हे नाव ऐकायला जरी थोडं जड आणि कठीण वाटत असलं तरी हा एक प्रमाणित आणि पूर्णपणे उपचार करण्यायोग्य आजार आहे. म्हणजेच ही केवळ काहीतरी साधी अडचण नसून वैद्यकीय शास्त्राने नोंद घेतलेली एक विशिष्ट स्थिती आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे आणि पाहूया या सगळ्यामागील मुख्य गुन्हेगार कोण आहेत. आता या कारणांच्या वर्गीकरणातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आपण कारणांची 2 अतिशय स्पष्ट भागात विभागणी करू शकतो. एका बाजूला आहेत आपले जीवनशैलीशी संबंधित घटक, जसे की खूप जास्त ताणतणाव, अपुरी झोप, अति मसालेदार किंवा आंबट अन्नाचं सेवन आणि कधीकधी दात घासताना लागणं किंवा चुकून गाल चावला जाणं. आणि दुसऱ्या बाजूला आहेत शरीराच्या अंतर्गत समस्या, जसे की व्हिटॅमिन B12, लोह आणि फोलेटची कमतरता, महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान होणारे हॉर्मोनल बदल आणि शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीतील दोष. थोडक्यात सांगायचं तर समस्या केवळ बाहेरूनच नाही तर शरीराच्या आतील कमतरतेमुळेही निर्माण होऊ शकते. पण, आणि हे फार महत्त्वाचे आहे, काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये ही समस्या अधिक गंभीर असू शकते. सिलियाक डिसीज, क्रोन्स डिसीज आणि बेहसेट डिसीज यांसारखे काही गंभीर आजारही या छाल्यांमागे मुख्य सूत्रधार असू शकतात. हे आजार तसे दुर्मिळ आहेत पण अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर छाले अत्यंत गंभीर असतील आणि ते वारंवार येत असतील तर यामागे असा एखादा मोठा आजार लपलेला असू शकतो, ज्यासाठी सखोल वैद्यकीय तपासणी करणं गरजेचं ठरतं. आता येऊया तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर, धोक्याचे संकेत. आपण सावध केव्हा व्हायला हवं? तर हा आकडा कायम लक्षात ठेवा, 2 आठवडे. जर एखादा छाला 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ तसाच राहत असेल आणि कोणताही उपाय करून तो बरा होत नसेल तर हा एक अतिशय स्पष्ट धोक्याचा इशारा आहे. अशावेळी घरगुती उपायांवर वेळ न घालवता तातडीने वैद्यकीय मदत घेणं अनिवार्य ठरतं. आणि हो, केवळ वेळ हा एकच निकष नाहीये. जर छाल्यांसोबत असह्य वेदना होत असतील, छाल्यांचा आकार अनपेक्षितपणे मोठा असेल, कोणतंही कारण नसताना शरीराचं वजन वेगाने कमी होत असेल किंवा वारंवार जुलाब आणि ताप येत असेल तर हे लक्षण साधंसुधं नक्कीच नाही. ही सगळी लक्षणे एकत्र आल्यास ते शरीरातील एखाद्या गंभीर प्रणालीगत समस्येकडे बोट दाखवतात, जिथे डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. आता वळूया यावरील उपायांकडे. भाग 4, योग्य उपचार आणि बचाव. हे अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की तात्काळ दिलासा मिळवणं आणि मूळ कारणावर वैद्यकीय उपचार करणं यात आपण कसा समतोल साधू शकतो. एका बाजूला वैद्यकीय उपचार आहेत, ज्यामध्ये व्हिटॅमिन सप्लिमेंट्स, पेन रिलीफ जेल, अँटीसेप्टिक माउथवॉश आणि ताणतणाव नियंत्रित करणं यांचा समावेश होतो. हे उपाय समस्येला मुळापासून संपवतात. तर दुसऱ्या बाजूला आहेत घरगुती बचाव, जसं की नारळाचं पाणी पिणं, थंड दूध पिणं आणि मसालेदार अन्नापासून दूर राहणं. हे उपाय त्वरित वेदना कमी करण्यासाठी आणि छाल्यांची जळजळ शांत करण्यासाठी अगदी प्रथम उपचारासारखे काम करतात. आता पाहूया 5वा आणि शेवटचा भाग, आयुर्वेद आणि घरगुती उपाय. आपला पारंपरिक दृष्टिकोन याबद्दल काय सांगतो? आयुर्वेदात या स्थितीसाठी एक अतिशय अचूक आणि अर्थपूर्ण नाव दिलं आहे, मुखपाक. आधुनिक विज्ञानात ज्याला स्टॉमेटायटिस म्हटलं जातं त्याला हजारो वर्षांपासून भारतीय आयुर्वेदात मुखपाक या नावाने ओळखलं जातं. ही संकल्पना आजच्या आधुनिक वैद्यकीय समस्येला तिच्या पारंपरिक मुळाशी जोडते. या मुखपाकावर आयुर्वेदात अतिशय प्रभावी आणि निसर्गाशी जोडलेले उपाय सांगितले आहेत. त्रिफळा काढा, यष्टीमधू म्हणजेच मुलेठी,
आणि घृत आधारित म्हणजेच तूप आधारित औषधांचा वापर छाल्यांवर अत्यंत गुणकारी ठरतो. हे नैसर्गिक मार्ग शरीराला आतून थंड ठेवण्यास, पचनसंस्था सुधारण्यास आणि छाल्यांना नैसर्गिकरित्या बरं करण्यास खूप मोठी मदत करतात. आता या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा विचार समोर येतो. काय शरीरातील हे छोटे छाले एखाद्या मोठ्या आजाराचा संकेत असू शकतात? आज आपण पाहिल्याप्रमाणे हे लहान आणि सामान्य वाटणारे छाले आपल्या शरीराच्या एकूण आरोग्याचा आणि आतील स्थितीचा आरसा असू शकतात. त्यामुळे केवळ तात्पुरता आराम शोधण्यापेक्षा यामागचं मूळ कारण शोधून काढणं किती गरजेचं आहे हे आपल्या नक्कीच लक्षात आलं असेल. आरोग्याच्या या लहान संकेतांकडे लक्ष दिल्यास आपण नक्कीच मोठ्या समस्या टाळू शकतो.